समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। गेल्या काही वर्षात माओवाद्यांचे कंबरडे मोडले असून ते आता शेवटचा घटका मोजतायत। त्यामुळे ते निराश झाले असून या नैराश्यातूनच त्यांनी पोलिसांच्या खबऱ्या असल्याच्या संशयातून एकाची हत्या केली आहे। परंतु ही हत्या करणाऱ्यांवर महिन्याभराच्या आत कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। रविवारी हदगाव येथील श्रीकृष्ण उखळाई मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते। ते म्हणाले, गडचिरोली माओवादी निराश झालेत, त्यामुळे ते सातत्याने शरण येत आहेत। जे शरण येत नाही ते निष्क्रिय झालेत। माओवाद हा शेवटचा घटका मोजत असून त्या नैराश्यातूनच त्यांनी एका तरुणाची हत्या केली आहे। ही हत्या करणाऱ्यांचाही लवकरच बंदोबस्त करण्यात येईल असे ते म्हणाले। तसेच शक्तीपीठ महामार्गाला कुणाचाही विरोध नाही। मी आता सर्व आमदारांशी चर्चा केली आहे। आमदारांनीही सांगितले की या महामार्गाला विरोध नाही। आमदार मंडळी कृती समितीला घेऊन माझ्याकडे चर्चेसाठी येणार आहेत, त्यावेळी कृती समिती ही आमचा विरोध नसल्याचेच सांगेल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। एक माजी सभापती आहेत, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जो काही कागद माओवाद्यांनी ठेवला आहे त्यात पोलिसांचा खबऱ्या असल्याबद्दल त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे। या संदर्भात पोलीस काम करतायत। साधारणपणे हे कोणी केलं असेल याचा अंदाज त्यातनं येतोय आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई ही केली जाईल। आज गडचिरोलीमध्ये एक प्रकारे माओवादी निराश झालेले आहेत, कारण सातत्याने माओवादी सरेंडर करतायत। जे सरेंडर करत नाहीत ते न्यूट्रलाइज होत आहेत। एक प्रकारे शेवटच्या घटका हा माओवाद मोजतोय। त्या निराशेतनं, त्या फ्रस्ट्रेशनमधनं केलेली हत्या दिसते। पण ही हत्या करणाऱ्यांना महिन्याभरामध्ये या ठिकाणी जाब विचारायचा किंवा त्यांच्यावर कारवाई करायची अशा प्रकारे पोलिसांनी देखील निर्णय केलेला आहे। ही कारवाई होईल। दरवर्षी अर्बन सेवेकरता निधी महाराष्ट्राला मिळतो। तो दरवर्षी मिळालेला हा निधी आहे। बुलेट ट्रेन करता फक्त कन्स्ट्रक्शनचा निधी मिळतो, त्यामुळे तो 4000 कोटी आहे। मला असं वाटतं की थोडं डोकं लावलं आणि समजून घेतलं तर या गोष्टी समजू शकतात, पण विरोधकांना त्या समजायच्या नाही। आता मी सगळ्या आमदारांची चर्चा केली। आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं की विरोध बिलकुल नाही। काही मुठभर लोक विरोध करतायत, बाकीच्यांचा विरोध नाही। सगळ्या आमदारांनी मिळून मला सांगितलेलं आहे। एवढंच नाही तर ते कृती समितीला घेऊन आमच्याकडे येणार आहेत। कृती समिती देखील सांगणार आहे की आम्हाला हा महामार्ग पाहिजे। सामनाला मी उत्तर देत नाही। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।